नमस्कार. आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. सक्षम महिला व बाल विकास बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना कडकडीचे निवेदन सादर करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णाताई बाळापुरे, संस्थेच्या समन्वयक शुभांगीताई सोळंके, कला क्रीडा अध्यक्षा उज्ज्वलाताई महाजन, इव्हेंट ऑर्गनायझर कल्पनाताई कुरुंबंशी, तसेच सभासद शालिनीताई गुडदे, मेघाताई मसराम, वंदनाताई आठवले, नवसारीच्या नवनिर्वाचित सदस्य भावनाताई, निशा कुरुंबंशी, मीना कुरुंबंशी, प्रियंका कुरुंबंशी आदी सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. हे निवेदन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या अत्यंत हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ देण्यात आले. लहानशी चिमुकली यज्ञ तिच्यावर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात प्रचंड जन आक्रोश उसळला असून दोषीवर कठोरपासून कारवाई करावी अशी मागणी संस्थेमार्फत करण्यात आली. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देताना सक्षम महिला व बाल विकास बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आणि ठाम भूमिका मांडली आहे. नमस्कार, मी शुभांगी सोळंके, सक्षम महिला बाल विकास बहुउद्देशीय संस्थेची कोऑर्डिनेटर आहे. तर आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हा न्यायालय आणि इथे आम्ही कलेक्टर साहेबांना एक उमलती कडी तिला जर आज एका नराधमानी मोडून टाकलेला आहे, तर याच्याबद्दल दक्षता ही न्यायालयाने, जिल्हा अधिकाऱ्यालयाने आणि गव्हर्नमेंटनी हा न्याय तिला मिळून द्यायला पाहिजे आणि त्या नराधमाला तिच्या परिवाराच्या सुपूर्द करायला पाहिजे आणि त्या बाळाला जसं ठेचून टाकलं त्यांनी तसं त्याला ठेचायला पाहिजे. नाही तर त्याला चौराह्यामध्ये आणून त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला भडकून द्यायला पाहिजे. तेव्हा त्याला त्या मुलीची वेदना कळणार आणि याच्यापुढे कोणची यज्ञ झाली नाही पाहिजे. त्याच्यासाठी सरकारने एक असा शिक्षा द्या की कोणी जर विचार करलं तर त्या शिक्षेची त्याला थरकाप झाला पाहिजे. त्याच्यामुळे हा अत्याचार मुलींवर झाला नाही पाहिजे, बायांवर झाला नाही पाहिजे. सरकारने याची दक्षता घ्यावी आणि मी म्हणते माननीय नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही कुठे पण असाल तरी ह्या मुलीची तुम्ही दक्षता घ्या आणि महिलांची संरक्षणाची एक कायदा तर अनेक आहे, पण अशा प्रकारचं काही घडलं नाही पाहिजे. हा नवीन कायदा करा. एवढंच बोलून मी माझे शब्द संपवते. जय हिंद. मी सौ प्राजक्ता सिद्धांत आठवले, धम्मदीप महिला मंडळ बहुउद्देशीय महिला मंडळाची अध्यक्ष आहे. आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत कारण त्या चिमुकलीचा निर्गुण हत्या झालेली आहे. ती चिमुकली नुसतं 3 वर्षाची होती. या नराधमाने त्याच्यावरती बलात्कार करून तिला जीवेनिशी मारून टाकलं आहे. तर त्यामुळे मला शासनाला आग्रही विनंती अशी आहे की तुमचे कायदे भरपूर आहेत, परंतु एकही कायदा तुमचा अंमलबजावणीत आलेला नाही आणि महिलांना कुठलंच संरक्षण नाही. तर या चिमुकलीची जशी हत्या केली तशी आम्हाला त्या नराधमाची हत्या करायची आहे. तुम्ही तुमच्या परीने हत्या करा. जर तुम्हाला योग्य वाटत नसाल तर लेडीजच्या सर्व महिलांच्या सुपूर्द त्याला करा. त्याला आम्ही ठेचून मारू, कारण आमचा जो कडवडा आहे, आमच्या पोटातून जेव्हा आम्ही 9 महिने त्या बालकाला वागवतो आणि त्या चिमुकलीवर असा जर अत्याचार झाला तेव्हा आमच्या काय वेदना असतील हे तुम्हाला कळणार नाही. कारण नराधम शेवटी एकाच जातीचे असतात. त्यांना कुठल्या महिलेचा आपुलकी नसते किंवा महिला म्हणजे काय हे त्यांना आजपर्यंत कळलं नाही. त्यामुळे शासनाने कडक पावित्रा उचलावा आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा त्याला पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात यावं. अन्यथा एवढं करून तुम्हाला जर तुमचा कायदा बजावता येत नसेल तर महिलांच्या त्याला सुपूर्द करावे आणि आम्ही त्याचा काय विल्हेवाट लावल ते आमच्या परीने आम्ही करू. तर मोदीला माझी हीच विनंती आहे की मोदी साहेब, तुम्ही सर्व कायदे करता, परंतु तुम्ही अंमलबजावणी कोण्याच कायद्याची आजपर्यंत केलेली नाही आणि करत पण नाही. हे तुम्हाला करायलाच पाहिजे. हे आमचा कठोर पावित्र्य आहे. आणि इतके बोलून माझी मी 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मैं सक्षम महिला बाल विकास बहुउद्देशीय संस्था की इवेंट ऑर्गेनाइजर. मेरा कहना है कि जो भी ये मैडम ने जो भी ये 3 साल के बच्ची के साथ में जो भी प्रकरण हुआ है, इसके लिए न्याय मिलना चाहिए हमारे को. क्योंकि ये आज 3 साल की बच्ची बोले तो सिर्फ दूध पीती बच्ची है, उसके दूध के अभी तक होठ भी नहीं सूखे. उसको क्या पता है कि ये समाज में लोग कैसे कैसे तरह के हैं. आज ये 3 साल की बच्ची सुरक्षित नहीं है तो हमारे जैसी महिलाएं जो समाज में घूम रही फिर रही, समाज में काम कर रही, तो हमारे जैसी कहाँ सुरक्षित रह सकती. इतना ही बोलना चाहूँगी कि इसका न्याय पूरा मिलना चाहिए. इतनी मेरी आपसे दरखास्त है.
अशा घडामोडीसाठी बघत रहा उमेश 24.